हा वर्धन आहे ही. तर इथे रात्रीचा व्ह्यू असा आहे. नमस्कार मंडळी, मी फायनली गँगटॉकला पोचलेलो आहे आणि मी आता माझ्या रूममध्ये ॲज इन मी डॉर्म रूममध्ये राहतो आहे. सो हा वाला माझा बेड आहे, हा वरचा वाला. सो मला ॲक्च्युली खालचा बेड हवा होता, पण ते बोलले की आता सध्या बुक येतो. तर ते बोलले उद्या जेव्हा जाणार आहे, तो खालचा जो आहे तो उद्या जाणार आहे, तो उद्या मला भेटेल तो बेड. आणि हा वाला माझा लॉकर आहे. रूम काही एवढा मोठा नाही आहे, पण ॲटलिस्ट बेड इकडचे कम्फर्टेबल दिसत आहेत थोडे. कारण जिथे मी आधी राहिलो होतो, म्हणजे सिलिगुरीला जिथे मी थांबलो होतो ट्रॅव्हलर्स नेस्टला, तिकडचे बेड एकदमच म्हणजे खूपच हार्ड होते आणि म्हणजे ते कम्फर्टेबल नव्हते असं बोलू शकतो. सो हा एवढा रूम आहे आणि इथे हे वॉशरूम आहे. जस्ट अ सेकंड. सो लाईट गेली ॲक्च्युली. तुम्ही आता मोबाईलच्या टॉर्चने दाखवतो, ॲक्च्युली लाईट गेली आहे. तर बाकी वॉशरूम तरी खूपच क्लीन आहे, तर ते एक चांगलं आहे. तो बेडच्या बाजूला इथे त्यांनी बटन्स दिलेले आहे, प्लस रीडिंग लाईट पण आहे आणि बॉक्स पण दिला आहे. आय थिंक काहीतरी काही ठेवायला असेल, आय गेस. मला आयडिया नाही ती कशासाठी. सो हे असे लॉकर सिस्टम आहे इकडे. लॉकरमध्ये पण बऱ्यापैकी जागा आहे. तर हा वाला माझा लॉकर आहे. तर ह्याच्यात माझ्या 2 बॅग आहे. ही एक बॅग आहे आणि खालची कपड्यांची बॅग आहे. सो मेन म्हणजे यांनी हॉस्टेल जे आहे ते खूपच असं बघण्यासाठी चांगलं केलेलं आहे. असे पेंटिंग्स लावलेले आहेत बरेच सारे. मी ॲक्च्युली हॉस्टेल गँगटॉकमध्ये राहतो आहे. तर हे हॉस्टेल मी booking.com बघितलं होतं, पण मी डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवर जाऊनच केलं बुक. तर hostel.com आय गेस .in आहे, आय गेस. मला पण ते वेबसाईटचं एक्झॅक्ट माहीत नाही. पण तुम्ही हॉस्टेल गँगटॉक गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट लिंक भेटून जाईल. तर तिथे तुम्ही बुक करू शकता. तर ॲक्च्युली इकडचे जे रेट आहे तो पर नाईटचा तो थोडा कॉस्टली आहे जिथे मी आधी राहिलो होतो त्याच्यापेक्षा. कारण इकडे जे आहे ते 699 पर नाईट आहे. सो हॉस्टेल बघायला गेलं तर खूप चांगलं आहे आणि क्लीन आहे. तर बाकी मी तुम्हाला हॉस्टेल दाखवून देतो कसं आहे. तर इथून जे आहे इथून डायरेक्ट ग्राउंडला पोहोचतो आपण आणि जिथे रिसेप्शन एरिया आहे. तर आता सध्या मी फर्स्ट फ्लोअरवर आहे आणि इथून माझा जो आत्ता मी आलो तो रूम होता. तर आता मी इथून वर जातो जिथे मेन जे बघण्यासारखं होतं ते मी आत्ता जस्ट वरच जाऊन आलो. लंच करून आलो मी ॲक्च्युली, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आत्ता वाजले दीड वाजून गेले ॲक्च्युली. मी खाल्लं 1:30 वाजता. सो हा सेकंड फ्लोअर आहे. याच्यावर पण म्हणजे इथे आय गेस काही रूम्स आहेत आणि स्टोरेज एरिया आहे आय गेस. आणि इथे बसायसाठी त्यांनी स्पेस केलेली जी म्हणजे चांगली वाटते. इथे पण काही रूम्स आहेत. सध्या अंधार आहे इथे. हा स्टोरेज एरिया दिसतो आहे आणि इथे कपडे ठेवलेत. आणि आता आपण चाललेलो टेरेसवर. या हॉस्टेलमध्ये टेरेस हे बघण्यासारखं आहे आणि मेन म्हणजे टेरेसवरचा व्ह्यू खूप चांगला आहे. हा जो आहे हा व्ह्यू आहे.
हे टेरेसची एंट्री आहे इथे. तर इथे फूसबॉल टेबल आहे. हा डायनिंग एरिया प्लस सिटिंग एरिया असं बोलू शकता. हा म्युझिक एरिया आहे वाटतं, मला पण पूर्ण आयडिया नाही. प्रोजेक्टर लावलेला आहे इथे, सो मे बी मूवी किंवा काय असं लावत असेल. हे रात्री कळेल, आत्ता तरी काय म्हणजे आहे नाही इथे, कोणीच नाही आहे आता सध्या. दुपारची वेळ आहे, 2 वाजताची, 2 वाजून गेले, 2:30 वाजता जवळपास. सो एरिया म्हणजे बसायसाठी एरिया खूप चांगला आहे इथे. कामासाठी पण म्हणजे बसू शकतो लॅपटॉप घेऊन. आणि हा टेबल टेनिसचा बोर्ड आहे, हे टेबल टेनिसचा टेबल आहे. आणि इथून पुढे गेले तर टॉयलेट आहे इकडे. आय डोंट नो किती दिसतं आहे आता अंधारात, पण चांगलं आहे एकदम. आणि या साईडला जरी बघितलं तरी इकडून पण चांगलाच एरिया आहे, म्हणजे असं बघण्यासारखं एवढं काही नाही आहे इथे, मोस्टली बिल्डिंग्सच आहेत. पण ठीक आहे, चांगलंच वाटतं इथे पण, कारण ग्रीनरी खूप आहे. ग्रीनरी असल्यामुळे इथे फायदा होतो आहे की खूपच थंड हवा आहे इथे. तर थंड हवा येते सतत. इथे आता लाईट गेली आहे त्यामुळे वायफाय बंद आहे, म्हणून मी कोणाला कॉल पण नाही करू शकत आहे. आणि मेन इथे माझं जिओचं नेटवर्क आहे, जिओचं सिम आहे, तर त्याला पण जास्ती आता सध्या इथे नेटवर्क पकडत नाही आहे. ते बोलले थोडा वेळ लागेल, पण बघू. तर अजून एक मेन अशी, मी काल जे बोलत होतो, मी खूपच इथे एकटा फील करतो आहे. आणि म्हणजे आत्ता पण एकटाच फील करतो आहे, पण ठीक आहे, आता कालपेक्षा जरा बरं वाटतं आहे. तर सध्या तरी असं कुठे जावं असं नाही वाटत आहे, कारण हा व्ह्यूज खूप चांगला आहे असं. आणि मेन म्हणजे इथे एवढं थंड वाटतं आहे. म्हणजे मी ॲक्च्युली मुंबईवरून आलो आहे, तर तुम्ही समजू शकता की मुंबईला गरमी खूप आहे. आणि इथे आल्यावरपासून मला असं थोडा घाम पण नाही आला आहे, का थोडं पण स्वेटिंग नाही झालं आहे. एकदम म्हणजे चिल्ड वातावरण आहे. असं मला माझ्या रूममध्ये पण जावं असं वाटत नाही आहे, कारण असं वाटतं की इथे थांबावं. तर की तुम्ही बघू शकता इथे डोंगरावर बरेच घरं बांधले आहेत, बिल्डिंगी बांधल्या आहेत. तर दाखवण्यासाठी तरी एवढंच होतं हॉस्टेलमध्ये. खालती एकदम ग्राउंड लेवलला त्यांचं रिसेप्शन आहे. रिसेप्शन पण ठीक आहे, म्हणजे रिसेप्शनमध्ये जास्ती काही एरिया नाही आहे. तर मेन म्हणजे जो हॉस्टेल खूप म्हणजे जशा मी अपेक्षा घेऊन आलो होतो हॉस्टेलला, तर त्या हिशोबाने ते खूपच चांगलं आहे. फक्त एवढंच की रूम्स मला वाटलं होतं थोड्या मोठ्या असतील, पण ठीक आहे, आता आपल्याला रूमचं काय करायचं, आपल्याला फक्त इथे म्हणजे राहायचं आहे. हॉस्टेल आणि हॉस्टेलचा कॉन्सेप्टच हा असतो की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटू शकता इथे. आणि मेन म्हणजे इथे कम्फर्टेबल राहण्यापेक्षा इथे लोकांना भेटणं आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं. आणि मेन हे हॉस्टेल आणि हॉस्टेलचा कॉन्सेप्ट हा ट्रॅव्हलर लोकांसाठीच बनवलेला आहे. सो ठीक आहे, कम्फर्टचा असं काही एवढा विचार केला तर मग तर प्रायव्हेट हॉटेलमध्ये जाणंच बेटर राहील. तर इथे आय गेस काही लोकांनी स्टिकर्स लावून ठेवलेले. आय थिंक हे ट्रॅव्हलर लोकांनीच लावलेले असतील. बडीज वोयाज, स्लो डाऊन, स्टार वॉर्स, आय गेस टॅटूजचं एक आहे, अर्नॉल्डचं पण एक आहे, टर्मिनेटरचं, गॉडझिलाचं आहे. आणि हा जो एरिया आहे इथे तुम्ही ऑर्डर बुक करू शकता. तर असा हा काही मेनू आहे इथे. लिटिल विंग कॅफे ॲट जोस्टल गँगटॉक. तर बऱ्यापैकी म्हणजे कॉस्टली तर आहे इथे, पण ठीक आहे, त्या हिशोबाने एवढं काही वाईट नाही आहे. आय गेस बाहेर गेल्यावरच कळेल आता मेन इथे किती रेट्स चालू आहे. तर ऑब्वियसली आणि हॉस्टेल आणि हॉस्टेल तुम्ही जर त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिसेसमध्ये जर तुम्ही काही खायचं बघताय तर मग ते कॉस्टलीच असतं. तर मी आता फक्त चहा पिला आणि एक चिकन चिलीची प्लेट घेतली होती. तर चहाची कॉस्टिंग काहीतरी मला 40 रुपये पडली आणि चिकन चिलीची 250 रुपये प्लेट पडली. तर 40 रुपयाच्या हिशोबाने जो चहा होता तो खूप चांगला होता, म्हणजे क्वांटिटी पण चांगली होती आणि क्वालिटी पण चांगली होती. आणि जे चिकन चिलीचं जे होतं तो सीन असं झाला की ते चिकन, आता मला इकडचं माहिती नव्हतं. तर मुंबईमध्ये चिकन चिलीचं जे असतात ते बोनलेस पीसेस असतात, आणि इकडे जे होते याच्यात बोन्स खूप होते, म्हणजे लिटरली असं वाटलं की मी अर्धा प्लेट बोन्सच होते, मी बोन्सच खात होतो असं वाटत होतं. सो
टेस्ट चांगली होती पण म्हणजे क्वांटिटीच्या हिशोबाने खूपच कमी होतं. ठीक आहे, सध्या हॉस्टेलमध्ये आता दाखवायसाठी अजून तरी काही नाही आहे. माझी रूम दाखवली आणि मेन टेरेस एरिया तो दाखवला. तर जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हा हॉस्टेलचं रिसेप्शन पण दाखवून देईल. कालच्या प्लॅननुसार मी रात्री तिथे स्टे केला सिलिगुरीला, त्या हॉस्टेलला. ट्रॅव्हलर्स नेस्ट असं नाव होतं त्या हॉस्टेलचं. मी आय गेस हॉस्टेल नवीनच होतं, तर त्यामुळे तिथे काही जास्त सोयीसुविधा नव्हत्या, पण ॲटलिस्ट वॉशरूम आणि हे सगळं चांगलं होतं. रूम्स पण ठीक होत्या, पण फक्त तिथे झोपायचे जे बेड्स होते ते कम्फर्टेबल नव्हते. हाईटच्या हिशोबाने ते 6 फूटच होते, तर ठीक होते, म्हणजे असं काही हे नव्हते, कमी नव्हते. फक्त मेन तिथे प्रॉब्लेम असा होता, जो मी काल पण सांगितला होता, की तिथे लॉकर एरिया नव्हता, लॉकर्सच नव्हते. तर सगळे जे बेड्सचे जे म्हणजे बॅग्स होत्या त्या मला बेड खालीच टाकायला लागले होते, आणि तिथे सगळेच तसे करत होते ॲक्च्युली. तोच एक तिथे मेन इश्यू होता असं बोलू शकतो. बाकी तरी ते चांगलंच होतं ते पण हॉस्टेल. तर तिथून सकाळी मी आंघोळ करून निघालो आणि 8 वाजता इथे बस होती. तर सिलिगुरी स्टेशनच्या इथेच बस स्टॉप पण आहे, तिथेच होती बस. अप्सरा बस सर्व्हिस म्हणून नाव होतं. तर त्या बसची कॉस्टिंग काहीतरी 220 रुपये लागली मला, पण ते मी रेड बसवर केलं. त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट बुक केली असती, म्हणजे डायरेक्ट बस स्टँडला जाऊन जर तिथे तुम्ही बुक केली, तर तुम्हाला 200 रुपयातच पडेल. हे मला ते बसमध्ये बसल्यावर कळलं, कारण सगळे लोक बसमध्ये बसल्यावर 200 रुपयेच देत होते. तर ठीक आहे, मला आता आयडिया नव्हती आणि मी बोललो कशाला. आणि ॲक्च्युली ती हे होती, म्हणजे नॉन AC बस होती, त्यामुळे काय एवढं काय कोण असं हे नव्हतं, म्हणजे सीट भेटेल असं नाही. काय बरेच सारे लोक असे उभे राहूनच ट्रॅव्हल केलं, म्हणजे लिटरली बरेच म्हणजे यंगस्टर पोरच होते मोस्टली. 4 तास ते लोक असेच उभे होते. काही लोक बसून घेतलं होतं काहींनी बसमध्ये खालीच. तर बसमध्ये असा सीन झाला की म्हणजे आय गेस 1-1.5 तासानंतरच ते वळणाचा रस्ता चालू झाला होता, म्हणजे घाट टाईप रस्ता होता. तर तिथे म्हणजे जवळपास बऱ्याच लोकांना आय गेस 10-15 लोकांना उलटीसारखं व्हायला लागलं होतं. म्हणजे त्यातल्या बऱ्याच लोकांनी उलट्या केल्या पण, वॉमिटिंग केली पण. आणि ते बघून ॲक्च्युली मला पण कसं तरी व्हायला लागलं आणि मला पण हळूहळू उलटीसारखं वाटत होतं. पण काही होतच नव्हतं, म्हणजे उलटी होत नव्हती, कारण आय गेस मी सकाळपासून काय खाल्लं पण नव्हतं. पाणीच पिलं होतं फक्त सकाळी उठल्यावर, त्यानंतर काहीच खाल्लं नाही. पण ॲटलिस्ट तेवढ्यामुळे येतं कळलं की बसने म्हणजे अशा वेळी प्रवास मला तरी सूट नाही होत. तर असं काही झालं आज. मेन म्हणजे इकडे हवा खूप चांगली येते, म्हणजे असं वाटतं कुठल्या तरी हिल स्टेशन टाईप तिकडे आलं आहे आणि मस्त वाटतं. म्हणजे असं एवढी गार हवा येते, असं कुठेच जावंसं नाही वाटत. असं वाटतं इथेच थांबावं आणि डोंगरांकडे बघत राहावं. पूर्ण ग्रीनरी आहे समोर. कधी असा विचार नव्हता केला की सोलो ट्रॅव्हल करून जाईल. आज आलो आहे तर खूप चांगलं वाटतं आहे. समोरासमोर बघून ते खूपच जास्त चांगलं वाटतं आहे. ठीक आहे, तर भेटूया. जर मी आता कुठे गेलो तर मी रेकॉर्ड करेल व्हिडिओ आणि नवीन काही दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मी आत्ता माझ्या बेडवर आलेलो आहे आणि मेन म्हणजे इकडे मी मगाशी सांगितलं नव्हतं, कारण मी स्वतःच चेक केले नव्हते बेड. मी फक्त एक साईज बघून सांगितलं होतं की बेड मोस्टली कम्फर्टेबल असले पाहिजे. पण आत्ता मी बेडवर बसलेलो आहे आणि लिटरली आय थिंक हे स्प्रिंगचे बेड्स आहेत आणि खूपच जास्त कम्फर्टेबल वाटतात. सो खूप सॉफ्ट पण आहेत. तर तेच सांगायचं होतं मेन म्हणजे बेडचं, कारण रात्री मेन झोपण्यासाठी जे बेड असतात ते चांगले पाहिजे. आणि जे त्यानंतर इकडे त्यांनी हे आय गेस काय माहीत नाही, जर लायनन आय गेस आहे वाटतं रात्री पांघरायसाठी. आणि एवढी थंडी असते की नाही काय माहीत, कारण ते खूपच जाडं दिसते. तर ठीक आहे, मी सध्या बेडवर म्हणजे ह्याच्यासाठी आलो होतो की मेन मला चार्जिंगचं लावायचं होतं. तर आत्ता 6:40 झाले, म्हणजे जवळपास 7 वाजायला आले. आणि मला माहीत नाही आवाज किती येत असेल, कारण ऑलरेडी इथे बॅकग्राऊंडला काहीतरी मूवी किंवा काय चालू आहे. पण आत्ताचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की आता लिटरली इथे म्हणजे सगळं फॉग जमा झालं आहे. म्हणजे
एकदम असं हिल स्टेशन टाईप झालं आहे पूर्ण. आत्ताच तिथे सनसेट झालं आहे. आय गेस मी थोडा लवकर आलो असतो तर दिसलं असतं, सनसेट बघायला भेटला असता. पण ठीक आहे, उद्या बघूया. सो आत्ता मी नाश्ता करायला आलो. ॲक्च्युली 7 वाजले. तर इथे रात्रीचा व्ह्यू असा आहे. कुठला तरी मूवी चालू आहे, आता मला पण माहीत नाही. आणि जास्ती लोक नाही आहेत वरती, पण जसं मी बोललो होतो की इथे वरती सगळ्या लाईटी चालू असतात. सो आता जरा ॲम्बियन्स चांगलं वाटतं बघायला. कुठली मूवी चालू आहे काय माहीत नाही. आय गेस फुटबॉलवर मैदानचा ट्रेलर चालू आहे वाटतं. पण मेन म्हणजे इकडचं जे बाहेरचं वातावरण आहे तेच एकदम भारी वाटतं. सो इवन गोप्रोमध्ये पण मला तरी वाटतं पूर्ण नीट कॅप्चर नसेल होत. जे रिअल डोळ्यांना दिसतं आहे ते खूपच सुंदर दृश्य आहे. तर फायनली माझी ऑर्डर आलेली आहे आणि मी एक ब्लॅक कॉफी घेतली आहे आणि फ्रेंच फ्राईज घेतले. तर ब्लॅक कॉफी मला 50 रुपयाला पडली आणि फ्रेंच फ्राईज 150 रुपीजला पडले. त्याची क्वांटिटी अशी काही आहे. ही ब्लॅक कॉफी आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे. फ्रेंच फ्राईजची क्वांटिटी आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो, मी ॲक्च्युली आता रूमवर आलेलो आहे आणि मी एक गोष्ट सांगायचं राहून गेलो होतं की मी सकाळी म्हणजे संध्याकाळी मी याचं विचारलेलं स्कूटीबद्दल, रेंट घेण्याबद्दल. तर ते लोक बोलले की 1000 रुपीज लागतील स्कूटीसाठी पर डे, आणि जर बाईक घेतो आहे तर 1600 to 1800 लागतील पर डेसाठी. आणि ॲक्च्युली आत्ता मी रूमवर आहे आणि इथे माझ्याबरोबरचे जे होते म्हणजे जे मिसिंग लोक होते ते सगळे आलेले आहेत आता. तर हा वर्धन आहे, ही सानिका आहे. सानिका नाही, सॉरी, सानिका. आणि तिकडे सुहानी आहे आणि अजून 2 जण आहेत. तर एक मंजिरी आणि एक संकेत. तर संकेत ॲक्च्युली वर गेला आहे टेरेसवर. ते काय ॲक्टिव्हिटी चालू असतात ते गाण्या बिण्याच्या, तर त्यासाठी. आणि बघू आता. और हम फ्रेंच फ्राइज खा रहे हैं. तर हे लोक पण आता आजच्या दिवसासाठीच आहेत फक्त. काल आले होते हे लोक रात्री. सो आज थांबून उद्या जाणार आहे. कुठे? लाचुंग ना? लाचुंग कॅम्प. ओके, लाचुंग जा रहे हैं. तर अजून एक मराठी मुलगी भेटली आहे ट्रॅव्हल करता करता. कसं काय मंडळी? तर ही एक अजून एक मिसिंग पर्सन जी मंजिरी नाव आहे हिचं. तर ही पण ही ह्या 2 समोरच्या कॅमेरामध्ये ज्या दिसत आहेत त्या दोन्ही पोरी मराठी आहे तिथे. बाकी ॲक्च्युली अख्ख्याच हॉस्टेलमध्ये मला कोण मराठी सापडलं नाही. तर असं काही रात्रीचं दिसतं. तर लाईट लावलेली आहे आणि हा माझा बेड आहे. हे बाकी 5 जण आहे ज्यांना मी मगाशी इंट्रोड्यूस केलं होतं. सो आत्ताच मी जेवण करून आलो आहे. जेवणामध्ये मी तिथे होते बऱ्यापैकी ऑप्शन, लाईक पनीरची भाजी, रोटी, अजून नॉनव्हेजमध्ये पण चिकन करी आणि असे टाईपचे ऑप्शन होते. चाऊमिन पण होतं, नॉनव्हेज चाऊमिन. तर बाकी आलू मटर होतं. पण प्रॉब्लेम असा होता की त्यांची क्वांटिटी खूपच जास्त होती. म्हणजे मी घेणार होतो, ॲक्च्युली घ्यायचा विचार होता आलू मटर आणि रोटी घ्यायचा विचार होता. तर त्याला विचारलं आलू मटरची क्वांटिटी किती असेल, तर तो बोलला 3-4 जणांसाठी असेल जवळपास. 3-4 नाही तर 2 जणांसाठी, 2 ते 3 जणांसाठी इनफ असेल, एवढी क्वांटिटी असेल. तर तेवढं काही मला खायचं नव्हतं. तर मी फक्त नॉर्मल चिकन फ्राईड राईस खाल्ला. सो आजचा हा ब्लॉग मी इथेच कंप्लीट करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.